थँक्यू सो मच महागुरु. चला पडगे संघ थोडं विनंती असणार आपल्याला प्लीज. 5 वाजलेलेत, आपण लवकरात लवकर बॅटर पाठवायचे. चला मैदानामध्ये सलामी जोडी दाखल होत आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या ज्या अध्यक्ष आहेत प्रभागाच्या तोंडरे गावच्या सौभाग्यवती काजलताई महेश पाटील यांच्या वतीने सुद्धा दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही शुभेच्छा देतो. ओ टू आमचे मित्र राहुल भोईर. थँक्यू सर. चला आता वेळ घेऊ नका, नंबर द्यायची विनंती असणार आहे कारण का 5 वाजले आणि आपल्याला लवकरात लवकर हा देखील सामना फिनिश करायचा आहे. वेलकम उसाटने आपण देखील अजिबात टीम मीटिंग करू नका. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मॅच आपल्याला पाहायला मिळेल वेलकम उसाटण्याच्या अगेन्स्ट कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ 11 पडघेच्या अगेन्स्ट महत्वपूर्ण सामना असणार आहे. इथं जो संघ जिंकेल तो संघ सुपर 5 मध्ये आपल्याला थेट क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. 2 सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भगवान सोबत निखिल मात्रे आणि बॉलिंग मार्कवरती विशाल पाटील. गेम ऑन. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. समोर खेळलेत भरपूर वेगाने फिल्डर देखील पोहोचलेत. तद्वर एक 10 विकेटनं मिळते. मागच्या प्रतिमा आपल्याला मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलपर्यंत सामना शेवटच्या बॉलपर्यंत सामना तोंड टीमला जिंकता आला नव्हता. 1 धावेनं पडगे संघानं तो सामना जिंकला. ही देखील मॅच महत्वपूर्ण असणार आहे. मग पहिल्या इनिंगमध्ये रन्स किती बनवले जातील? पहिल्या 5 ओव्हरमध्ये मिनिमम 60+ कारण का आता इव्हिनिंगचं सेशन असणार आहे. अंतर लवकर होतो. विशाल ऑन साइडला फटका चांगला केला. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील आहेत. रन्स चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला स्कोर करू देखून धावा पाहायला मिळतील. 5 धावा आहेत. षटक क्रमांक मार्गस्थाना पहिलं विशाल पाटील पहिल्या ओव्हरमध्ये. महत्वपूर्ण मॅच सुपर 5 साठी. कुठला संघ क्वालिफाय होतोय महत्वपूर्ण एका तासामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 5-5 ओव्हरची मॅच आहे आणि विशाल पाटीलचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं पॉवर प्लेचं. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहे P1 सुर्वे आणि लॉंग ऑनमध्ये साईड स्क्रीनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. आणि बाटना ऑन साईडला फटका खेचून मारण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एका टेनला. इकडनं एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. रन आउटची विकेट. पहिला धक्का लागत असताना पडगे संघाला या मॅच मध्ये. नवीन बॅटर अलंकार पाटील क्रमांक 3 वरती. समोर केला फटका. व्ही शेप मध्ये रन्स देखील चांगला मिळतील. स्क्रीन समोर फेकून दिलाय. BJB सिक्सर. क्लासिकल फटका होता. सँड अँड डिलेवर खरे खरे खेळले आणि सिक्सरनं संघाची धावसंख्या 6 फ्लाय होते. स्कोर 11 वरती. नेक्स्ट बॉल. ओ द विकेट ना. पुन्हा त्या दिशेनं वन सेकंड ऍक्शन रिप्लाय. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. दादा नाईट स्पर्धा असो डे. सन्मान्य आमदार प्रशांत दादा ठाकूर जनतेचं असणारं प्रेम.
ऑन साइडला टर्न केलाय. वन मो बिग हिट. बॅक टू बॅक तिसरा सिक्सर. क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. आठवा खेळाडू या स्पर्धेमधील ज्यांना बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारलेले. इथे मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. प्रथमतः आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे आम्हा सर्वांचे गुरुवर्य आणि रायगड जिल्ह्याच्या राजकारणातील ज्यांना परीस म्हटलं जातं, लोखंडाला जरी स्पर्श केला तर परीस म्हटलं तर लोखंडाचंही सोनं होतं. अनेक कार्यकर्ते ज्याने घडवण्याचं काम केलेलं आहे ते रायगड जिल्ह्याचे भाग्य विधाते, लोकनेते, माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचा यथोचित सन्मान केला जाईल. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी बाबुराव शेठ म्हात्रे आणि लहूदादा या पण बाबुराव शेठ म्हात्रे, लहूदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचा इथे जाहीररित्या सत्कार केला जाणार आहे. आमच्या स्पर्धेचे शिल्पकार रोहिदादा म्हात्रे या पण सन्मान्य शिल्पकार महेशदादा पाटील, कृष्णाशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते की जयाची कीर्ती गगनापरी तयासी म्हणती, गोरगरिबांचा दाता रायगडवासी, की नद्या संत वाहून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे, कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे हे सूचित करतात. त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये पाहिलेले, या महाराष्ट्राने पाहिलेले भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि आमदार ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन इथे जाहीररित्या सत्कार केला जात आहे. प्रेक्षकांची दिलगिरी यानंतर एक सन्मान असेल. आदरणीय भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शेठ देशेकर साहेबांचा जाहीररित्या सन्मान केला जाईल. कृष्णाशेठ या पण कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या वतीने 50,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे आणि दिनेशदादा खानावकर साहेबांच्या वतीने सुद्धा 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. एकनाथ शेठ देशेकर साहेब रायगड जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये साहेब आता एकनाथ शेठ खूप मोठी जबाबदारी तुम्ही दिलेली आहे, आमदार साहेबही दिलेली आहे वावंज जिल्हा परिषदेची, आणि त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे कृष्णाशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. यानंतर सन्माननीय मी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांना आमची नम्र विनंती आहे की आपलं इथे मनोगत व्यक्त करावं आणि मनोगत व्यक्त करत असताना काय आपण उपस्थित सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून मार्गदर्शन करावं. कैलासवासी चंद्रकांत स्मृती आणि श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी यांच्या वतीनं आज आमदार चषकचे क्रिकेटचे सामने इथे भरवण्यात आलेले आहेत. त्या नावानं महेश पाटील टोंडरे आणि भारत म्हात्रे नागझरी यांनी हे सामने आयोजित केलेले आहेत. या सामन्यांच्या उद्घाटनासाठी म्हणा किंवा प्रोत्साहन देण्याकरता म्हणून आपण मला इथं बोलवलं. खरं तर आपल्या टोंडरेकरांची नागझरीवारांची इच्छा ही गेली 2-3 वर्ष होती की शेठ तुम्ही यायला पाहिजे, शेठ तुम्ही यायला पाहिजे. आणि मी 2-5% सुद्धा जात नाही. 100 आमंत्रण 2 ठिकाणी 5 ठिकाणी पण जाता येत नाही. जात नाही म्हणजे मुद्दाम जात नाही. पण अशा प्रकारे ऑफिस कामं आणि साधारणतः ऑफिसमध्येच बसून मी साधारणतः ते हँडल करत असतो. पण तुमचा हा प्रेमाचा आग्रह मला मोडता आला नाही आणि मी आज इथं आपल्यासमोर आलो आहे. आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर खरंच मला अतिशय आनंद झाला आहे की टोंडरे नागझरीवासी हे जे बोलतात त्याप्रमाणे करतात. मग ते सामाजिक काम असो किंवा पक्षाचं राजकीय काम असो, या बाबतीत ते नेहमीच आघाडीवर असतात. आज इथं मी हजर झाल्यानंतर एकनाथ शेठ देशेकर ओबीसी सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष, जिल्हा काय लहान नाही आपला, फार मोठा आहे, आणि त्याचे अध्यक्ष आहेत
कृष्णा शेठ पडग्याचे आमचे जुने दोस्त आहेत काय, मी फार बऱ्याच वर्षी काम करतो आहे मी. प्रकाश खेरे आता दिवस बरे आलेत वाटतं. म्हणजे जी आर पाटील वगैरे तुझ्याशी व्यवस्थित बोलत आहेत. पूर्वी जी आर पाटील नीट बोलत नव्हते, पण आता मला माहिती मिळाली की जी आर पाटील प्रकाशावर बसतात वगैरे, गप्पा पिप्पा मारतात. चांगली गोष्ट आहे. विरोधकांमध्ये असा चांगला बदल होत असेल तर नक्कीच. साळुंके मी या भागात बऱ्याच वाढवले काय, आणि यांचे शेठ बंडू शेठचं अरविंद बंडू शेठ. आता बंडू शेठ हे एकदम फार जुने आमच्या सासऱ्यांच्या काळातले, आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं आहे. ह्या जुन्या लोकांचाच आदर्श घेऊन आम्ही राजकारणात आलो. आता आमच्याबरोबर आमची प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर वगैरे कंपनी हेही पुढं आले. आणि मला आनंद आहे की आपण सगळे इथं नावं घ्यायची असले 15-20 नावं तरी घ्यावी लागली असती, तर आपण सगळे अतिशय प्रेमानं त्यांच्याबरोबर अगदी ताठपणानं उभं राहिलेले आहात, जबाबदारी घेत आहात. आणि त्याच्यामुळं काम करायलासुद्धा आम्हाला उत्साह वाटत असतो. आणि आज इथं तुम्ही शाळा, देऊळ, अमुक तमुक सर्व भरपूर काय केलं आहे. आणि क्रीडा क्षेत्रातसुद्धा इथं आपल्याला तुम्ही चांगल्या रीतीनं तरुणांना मदत करतात. निवेदकांनी सांगितलं की मार्शन करा. क्रिकेट म्हटलं मार्शन आम्ही काय म्हाताऱ्यांनी करायचं. ते तरुणांचा तुमचा खेळ आहे. पण एक गोष्ट अशी आहे, थोडं ह्याच्यातलं आता आम्ही प्रोत्साहित करत असतो. आम्हीसुद्धा एक चांगल्या रीतीनं असं एक खेळाचं क्रिकेट अकॅडमी चालू केलेली आहे. आपल्या नावाखाली रामबागकडे जाताना त्या कॉर्नरला आहे. त्याच्यातून अनेक खेळाडू घडलेत, पुढे जात आहेत. पण इथं आल्यानंतर आता पाहतो आहे हे खेळ जो चाललेला आहे, तर तो खेळ इतका छान चालला आहे का इथं नुसते चौकार नाही, षटकारांची हॅट्रिक होते. म्हणजे अशा पद्धतीनं जोरानं अगदी खेळाडूही तयार झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं क्षेत्ररक्षण ही बऱ्यापैकी आहे, पण फलंदाजी चांगलीच बघायला मिळाली. गोलंदाज ही फास्ट गोलंदाज असल्यासारखं तो जो धावतो आहे ना, बॉल जितका जोरानं टाकतो आहे फास्ट बॉलिंगचं तेही दिसतं आहे. फास्ट बॉलिंग असो किंवा तुमचे फिरकी गोलंदाजी असो, भारतीय संघ आता महिला संघाने चांगलं जगज्जेतेपद मिळवलेलं आहे आपल्या भारताच्या. आता हीच खेळगावातली तरुणांनी पुढं जातील, भारताचं क्रिकेटचं नेतृत्व करतील आणि त्या दृष्टीनं आपल्या डोळ्यांचं पारडं फेडतील. अभिमानास्पद वागावं अशी कार्यपद्धती होईल. मोदी साहेबांनी जगामध्ये भारताला फार पुढं आणलेलं आहे. फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला देशामध्ये पुढे आणलेलं आहे. तशाच रीतीनं या तलोजा विभागामध्ये आता आपण सगळे पूर्वी ग्रामीण भागात होतो, आता शहरी भागात झालो आहे. शहरांनी आपल्याला वेढलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला शहरी भागाची कॉम्पिटिशन करायची आहे. आणि मला खात्री आहे की आमदार प्रशांत ठाकूरांचं नेतृत्व आहे. तुम्ही चांगले तरुण तडफदार आणि ज्येष्ठ नेते इथं तुमच्या साथीला आहात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असतो, समाजकारण, राजकारण, सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही हिरिरीनं भाग घेऊन प्रशांत ठाकूरांचे हात बलकट कराल. आणि आता बघा एक छान असा बघा त्यांनी फटका मारला, पण झेल मात्र तो अगदी व्यवस्थित त्याला पकडता आलं. तर अशा पद्धतीनं आपण सर्व बाबतीत तज्ज्ञ होऊन चांगलं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या सामन्यांकरता मी सगळ्या खेळाडूंना, पंचांना, आयोजकांना फार मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलं त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेचे आमचे आयोजक महेश दादा पाटील, भाजपा नेते तोंडरे, आणि त्याचबरोबर भारतदादा मात्रे नागझरी ग्रामस्थांच्या वतीने, तोंडरे ग्रामस्थांच्या वतीने आपलं आभार मानतो. आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल. आता बोलूया सामन्याकडे. आमचे मित्र राहुल भोईर आणि त्यांच्या समेत रॉकस्टार प्रवीण गायकर. चला, सन्मानी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी इथे सांगितलेलं आहे मैदान तुमच्यासाठी उपलब्ध केलं जाईल, परंतु वळूया आपण सामन्याकडे, राहुल यांच्याकडे.
यावेळीचा फटका प्रतिम डीप मध्ये फिल्डर फक्त असतील ते ऑडियन्स. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. BGB सिक्सर. शॉर्ट लेफ्टी बॅटर अष्टपैलू खेळाडू बघतो आपण. अल्पेश भोईरच्या बॅटमधून दुसरा सिक्सर आलेला आहे आणि सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 धाव आहेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. टॉप एज आहे, मोठा टॉप एज आहे. चेंडू वेगाने चाललेला लॉंग लेगच्या दिशेनं सीमा पलीकडं. धावा 4. ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक. सन्मान्य संतोष शेठ भोईर आमचे 40+ मास्टर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचे इनाम. त्यांचं देखील मनापासून आभार. सन्मान्य संतोष शेठ भोईर मास्टर 40 यांच्या माध्यमातून समालोचन करताना रोख रक्कम 500 रुपयाचे इनाम आलेले. आपलं मनापासून आभार. षटकातील पुढील चेंडू. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा बघतो आपण. यावेळेस संबंध एवढा तरी आपल्याला पाहायला मिळत नाही. असताना बघतो आपण या दरम्यानचा डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस धावपल करते आहे. एकूण 47 झालेल्या 47 धावा. प्लीज आपण अजिबात एकत्र येऊ नका. वेलकम ओसाटने तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आणि अंधार लवकर होतो. थंडीचे दिवस आहेत. आपण हरिअप करा, घाई करा. अजिबात एकत्र येऊ नका. यस दिस आहे. सागर पाटील बॉलिंग मार्कमध्ये ऑन साईडला. फटका तर चांगला. डीप मध्ये तेवढी चांगली फिल्डिंग देखील. वारिश लॉंग ऑन मध्ये तर एक धाव विकेट मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण धाव आहेत 48 धावा. 48 पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत बघतो आपण एक चांगलं क्रिकेट. कृष्णा शेट सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेट 11 पडघेच्या माध्यमातून वेलकम उसाटण्याच्या अगेन्स्ट एक चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न आहे या पहिल्या डावामध्ये. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस. लेफ्टी रायटी सध्या तरी बॅटर बॅटिंग करतात. जेव्हा जेव्हा साईक त्रुटी होते तेव्हा तेव्हा फिल्डिंग मध्ये बदल करावा लागतो आणि तेच करत असताना सध्या तरी पाहतो आपण सागर पाटीलला. वेगवान चेंडू. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग व्हेरिएशन खूप चांगलं आहे. सागी एक अप्रतिम खेळाडू आहे. सबलू खेळाडू आहे. सातत्यानं त्याला व्यावसायिक टीम मध्ये भरपूर मागणी असते. आय थिंक आज देखील TDPL मध्ये खेळण्यासाठी जरूर तो इथनं पोहोचेल. आमचे विलास शेठ पाटील उसाटणे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण देखील यावं. मिलिंद पाटील आपल्याला विनंती असणार आहे की आपण देखील आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मजेशीर पाहायला मिळाला. आमचे स्कोरर असतील, त्याच्यानंतर ओमसाईची पूर्ण टीम असेल, आमचे बंधू रॉकस्टार प्रवीण गायकर. सुंदर होता चेंडू. मात्र इकडे धावा चांगला मिळणार आहे. चेंडू वेगाने चाललेला आहे लॉंग लेगच्या दिशेनं. धावा इकडे मिळतील 4.
प्रतिम संगीत चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती 58 धावा आहेत. धावा पुस्तकावरती चांगली बॅटिंग करत असताना अल्पेश भुईर 6 मध्ये 26 फुल टॉस आहे. पुन्हा एकदा क्रॉस रन खेळ आहेत. साईड स्क्रीनला चांगली फिल्डिंग. तदवर मी एक सिंगल एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्डवरती एकूण धावा आहेत 59. चांगली धावसंख्या सेट करत असताना 70-75 ही धावसंख्या कदाचित एक चांगली म्हणू शकतो. तोच प्रयत्न असावा सध्या तरी या पहिल्या इनिंग मध्ये पडगे टीमचा. सागर पाटील वध विकेट. नेक्स्ट बॉल प्रचंड वेगाने चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॉन्सरनं बघतो आपण षटक संपलाय. सागी पाटीलचा एकूण षटक संपलेत बघतो आपण. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस 59 डाव धावफलकावरती कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ 11 पडगी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्याला. पाणी पाहिजे. यस आमचे शरद शेठ पाटील बुरदुलचे आमचे मित्र जवळचे आणि त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. सारंग 11 वेलकम उसाटणे संघ खेळतोय. शरद शेठ आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं देखील आगमन झालेलं आजच्या मैदानामध्ये. या आपण मैदानात बसून सामना एन्जॉय न करता आमच्या व्यासपीठावरती या. शरदबाई पाटील बुरदुल सारंग 11 संघाचे पुरस्कर्ते अनेक संघांना सातत्याने पॅक करत असतात. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. दर्शन मात्रे लास्ट ओव्हर मध्ये एक्झिट काय झालेलं मैदानामध्ये. फनी क्रिकेट. चेंडू पर्यंत किती वेगाने पोहोचली बघा बॅटर. थोडस दुखापत झाला असावा. खेळाडू देखील होत असतं असं क्रिकेटमध्ये. पण वेळ कमी कापलीच. संकेत तुम्हाला बॅटिंग करायची. लाईटची कुठलीही व्यवस्था आपल्याकडे नाहीये. अंपायर निर्णय घेतील प्लीज. पडगी टीम आपण खेळाडू कक्षामधून प्लीज आवाज नका देऊ. अंपायर निर्णय घेतील जो असणार आहे तो. यस दॅट बॉल आहे. चांगला चेंडू आहे. गतीमध्ये आपल्याला मिश्रण पाहायला मिळतोय. फिंगर रोल करत असताना या दरम्यान बघतो आपण अंतिम षटकामध्ये बॉलिंग मागवती बॉलर दर्शन मात्रे
रन्स एकूण आहेत स्कोरबोर्डवरती 59 धावा. पडगे टीमचा प्रयत्न असेल 60 धावा तर जरूर होतीलच. 65-70 पर्यंत पोहोचावा लागेल. ज्या अनुषंगाने बॅटिंग ऑर्डर आहे वेलकम उसाटणे टीमचा. नेक्स्ट बॉल ऑन साईड लाडव्या बॅटनं पुन्हा खेळण्याचा जरूर प्रयत्न. चेंडूना बॅटचा संपर्क एवढा चांगला येत नाही तोपर्यंत एक सिंगल असमेल एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 60 आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. फिल्डिंगमध्ये काय आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात सध्या तरी. लेफ्टी रायटी जेव्हा बॅटर असतो तेव्हा आपण सातत्यानं पाहत असतो फिल्डिंगमध्ये चेंजेस करावा लागतात. ऑन साईडला बघतो आपण मिड विकेट स्क्वेअर लेग लॉंग ऑनला फिल्डर आहेत. साईड स्क्रीनच्या दिशेने ऑफ साईडला एक फिल्डर आहे. कमी केली गती फटका यावेळेचा चांगला आहे समोरच्या दिशेनं बिग हिट सिक्सर. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 फ्लाय होते. स्कोर बोर्डवरती एकूण रन्स आहेत 66 धावा आहेत. धाव पुस्तकावरती आपण पाहतोय. चेंडूच्या आपण पूर्तता करा प्लीज. यावेळेचा देखील फटका हवेत खेळत मिस सामिंग डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर चूक होणार नाही फलंदाज बाद. प्लीज बॅटर लगेच पाठ. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व घोडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. काही क्षणापूर्वीच आपण पाहिलं मित्रांनो रायगडचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांना आपण पाहिलं आणि आता व्यासपीठावरती आपण नितेश शेठ यांना पाहतो. शालेच्या कार्यक्रमानिमित्त रामशेठ ठाकूर साहेब या ठिकाणी अगदी उपस्थित आहेत आणि हेमंतदादा भोईर A1 जोडी यांचं या ठिकाणी आगमन आपलं सहर्ष स्वागत. अंपायर्स रन नसणारे. रन्स घेण्याकरिता तुम्हाला दोन्ही बॅटरला क्रीज सोडणं गरजेचं. नेक्स्ट बॉल ओद विकेट ना खराब होता चेंडू. बीमर अंपायरनं घोषित देखील केलेला आहे. नो बॉल प्लस धाव देखील. एकूण 2 धावा 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्डवरती 68 झालेल्या आहेत. 68 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावा फलकावरती. खराब बॉलिंग होत असताना षटकातील अजूनही एक चेंडू आय थिंक शिल्लक आहे. फीटचा चेंडू असावा. आजच्या दिवसामध्ये खरं तर मनापासून आभार सगळे आमचे आयोजक भारतदादा मात्रे आम्हाला संधी दिली क्रिकेट टुर्नामेंटमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही बद्दल त्यांचंही मनापासून आभार. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. फटका देखील चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. सिक्सर. चांगला फिनिश केलेला आहे. बघतो आपण पहिला डाव पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा झालेल्या आहेत 74 झालेल्या आहेत. 75चं टार्गेट असणार या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्याकरता क्रिकेट संघ वेलकम उसाटणेला. त्या धावा इथनं चेस केल्या जातील की थांबवलं जाईल कारण का बॉलिंग अटॅक चांगला आहे. बघतो आपण कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ 11 पडगी टीमचं. ऐकूया पुन्हा एकदा रॉकस्टार आमचे मित्र प्रवीण गायकरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सो मच.
थँक्यू राहुलभाई भोईर, सुप्रसिद्ध समालोचक, बैलगाडा क्षेत्रातील, क्रिकेट क्षेत्रातील सहर्ष स्वागत. स्पर्धेचा आनंद घेत असताना व्यासपीठ आपण पाहू शकाल. होम एंटरप्राइजेस लहू शेट असतील, त्याच्यानंतर सुमित 11 चे पुरस्कर्ते सन्माननीय संतोष शेठ भोईर 40+ मास्टर यांचं सहर्ष स्वागत. आमचे मित्र स्वर्गीय भरतदा 11 पडगे संघाचे अर्थातच महबूब बैलाचे मालक गुल्लूभाई हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मगाशी संघ विजेता झाला, त्या संघाला 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं असतं, देण्यात आलं. गुल्लूभाई आपलं सहर्ष स्वागत. अजिंक्य असतील, संपूर्ण त्यांचे हे मित्रपरिवार आणि त्यांच्या गावातील सर्व या ठिकाणी प्रेक्षक, त्यांचे पाठीराखे, त्यांचे वरिष्ठ या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना इकडे सारंग 11 वेलकम उसाटणे संघाचे पुरस्कर्ते शरदभाई या व्यासपीठावरती आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावा झाल्या धावफलकावरती 74 आणि 15 75. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 धावा कुटाव्या लागतील तरच हा सामना सारंग 11 वेलकम उसाटणे हा संघ जिंकू शकतो. अन्यथा ज्या मागच्या धावा तोंडे संघाविरुद्ध वाचवल्या त्या म्हणजेच कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर पडगे क्रिकेट संघानं की तशीच गोलंदाजी होईल का, परंतु विसरून चालणार नाहीये. सारंग 11 वेलकम उसाटणे क्रिकेट संघाला ज्याने बोर्ले संघाविरुद्ध जवळजवळ 91 धाब्यांचा पाठलाग अवघ्या 4 षटकामध्ये केला होता. मजा येईल मॅच मध्ये. हे पाहू शकाल स्क्रीनवरती आपण गुल्लूभाई त्यांच्या समेत मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे सर्वेसर्वा गोवर्धनभाई पालेकर यांना आपण पाहताय स्क्रीनवरती. महबूब बैलाचे मालक गुल्लूभाई यांना आपण थारवरती स्पर्धेचा आनंद घेताना पाहू शकाल. स्क्रीनवरती देखील त्यांना दाखवलं जात आहे. पडद्यावर पाहायचं असेल त्यांना प्लीज विनंती असेल थोडा आदर करा. प्लीज. ओके, थँक्यू. तो चलेंगे मैदान की तरफ जहां पर सारंग 11 बुरदुल माफ कीजिएगा सारंग 11 वेलकम उसाटने टीम के लिए जीतने के लिए लक्ष्य है टोटल 75 रनों का, प्रति ओवर 15. और एक तरफ पड़गे टीम ने भी क्या दमदार बैटिंग की है. बॉलिंग मार पर आएंगे बॉलर अल्पेश भोईर, सामने बल्लेबाज सागर पाटिल सैगी, एक अर्धशतक इनके नाम पर, और उनका साथ देंगे संकेत पाटिल. सुपर 5 के लिए मैच. पहली गेंद देकर बॉलर तैयार. पहली गेंद के ऊपर काफी स्ट्रांग अपील वहां पर देखने को मिली थी. थोड़ा सा कभी कभी प्रेशर होता है, अंपायर के ऊपर डालने का प्रयास किया जाता है. अच्छा हुआ कि हम माइक स्टॉप करते हैं, वरना कभी कभी उल्टा आ जाता है. लेकिन चलिए देखेंगे, अंपायर की निर्णय की प्रतीक्षा करेंगे. सागर और संकेत की ये जोड़ी मैदान के अंदर देखेंगे, अंपायर की निर्णय की प्रतीक्षा करेंगे. पहली गेंद जबरदस्त फेंकी थी, शायद पल्ले पर लगी या शरीर को सूंघ कर गेंद विकेट कीपर के हाथ में गई थी. स्ट्रांग अपील की थी वहां पर विकेट कीपर के द्वारा. शायद देखेंगे निर्णय के इंतजार होगा तो नॉट आउट. चलिए वहां पर जान लिया है, जानते हैं कि थोड़ा शरीर को सूंघ कर गेंद गई थी. कभी कभार होता है कि पल्ले पर लगी या नहीं. बोलो तैयार. बढ़िया फॉलिंग अल्पेश की ओर से. ओ पैरों पर डालने की कोशिश, स्वीप किया गेंद को ऑन साइड में लॉन्ग लेग की तरफ, सीमा रेखा के पार. 4 रनों के लिए शुरुआत जबरदस्त हुई थी बल्ले गेंदबाज अल्पेश भोईर की ओर से, लेकिन जैसे ही पैरों का निशाना साधना चाहा और क्या बढ़िया स्ट्रोक लगाया वहां पर बल्लेबाज सैगी ने, और 4 रनों के साथ अपना खाता खोलते हुए, और सारंग 11 वेलकम उसाटने टीम का भी यहां पर खाता खुलता हुआ. 4 बने स्कोर कार्ड के ऊपर. 75 रनों का टारगेट है अभी भी जीतने के लिए. 71 रनों की आवश्यकता. इस बार भी अच्छा शॉट है. शॉट स्क्वायर लेग, अंपायर के ऊपर से गेंद को खेला डीप स्क्वायर लेग सीमा रेखा की तरफ. शानदार हिट 4 रनों के लिए. क्या बढ़िया यहां पर बल्लेबाजी नजर आती हुई. पहले कुछ गेंदों के ऊपर थोड़ा सा लड़ता परेशान कर रहा था, लेकिन उसके बाद लाइन को बरकरार रखते हुए जाना गेंदबाज को, और लगातार 2 चौके उनके बल्ले से नजर आते हुए.
तो 4 मिले लगातार 2 गेंदों के ऊपर, चौकों के हैट्रिक के यहां पर पूरी कर पाएंगे। शाम का सत्र है, हवा थोड़ी सी रुकी हुई है, तो यहां पर देखेंगे कितना प्रयास करेगी उसाटने टीम। लीडिंग एज पारी किनारा, गुड कैच, टर्निंग पॉइंट विकेट। भावेश भोईर, छोटा तीर घाव करे गंभीर। ये 12वां था, ये मैदान के अंदर कैसे गया? मुझे जिम्बाब्वे के टटेंडा टैबू की याद आई, रोहन जैसा। 12वां कैसा? रोहन जैसा हीरो बन जाएगा। परदीन काजी भी इस तरह 12 में बैठते थे, केतन मात्रे भी, लेकिन आज कहां जाकर पहुंचे? क्या आगे जाकर ये बड़ी टूर्नामेंट जॉन्टी रोड्स क्या कोच करेंगे? जबरदस्त फील्डिंग वहां पर नजर आई। ये 12वां था पहले मैच में। अचानक एंट्री हुई और क्या बढ़िया यहां पर कैच पकड़ा है, बल्लेबाज होंगे आउट, सैगी जाएंगे मैदान से बाहर। विकेट नंबर पहला पड़गी टीम को मिलता हुआ। अल्पेश ने तारीफ काबिल गेंदबाजी की लो भाई, क्योंकि अल्पेश ने आज बाएं हाथ में जो है गेंदबाजी उनकी वो काफी लाजवाब की है। अब संकेत और नए बल्लेबाज आएंगे नितिन पाटिल, इनके ऊपर अब पूरी तरीके से दारोमदार होगी। 75 रनों का लक्ष्य का पीछा करना है। पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है और इस बार राउड अपील की गई थी। लेट रिस्पॉन्स वहां पर बॉलर का बिला स्ट्रॉन्ग अपील में थे बाकी सभी खिलाड़ी। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन हो रहा है। कल हमने एक मैच देखा इनामपुरी के मैदान के ऊपर, जहां पर नागाव और माफ कीजिएगा नावाली जो मलंगड़ विभाग की टीम है उनके खिलाफ एक पड़ा खेल रही थी खुटारी विभाग की टीम, जिसपे अंतिम 4 ओवर में रन चेसते हुए क्या बढ़िया वो बॉलिंग रही थी। और शाम के सत्र में बड़े स्ट्रोक लगाना थोड़ा सा मुश्किल होता है, लेकिन इन मुश्किलों को दूर करते हुए सारंग 11 वेलकम उसाटने टीम को एक दमदार परफॉर्मेंस देना पड़ेगा। बॉलर तैयार, मिस टाइमिंग ये भी खुद अपने फॉलो थ्रू में गेंदबाज आते हुए कोई चूक नहीं। दूसरा करारा छटका सारंग 11 वेलकम उसाटने टीम के लिए। पाहू शकाल सुप्रसिद्ध बैलगाडा समालोचक, त्याच्यानंतर क्रिकेट समालोचक, सूत्रसंचालक राहुल भोईर या ठिकाणी उपस्थित झाले। त्यांचा आवाज आपण ऐकलात। हल्ली जास्त बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचा आवाज ऐकतो आपण, परंतु त्यांचा टर्न समाप्त झाला आजच्या दिवशी या स्पर्धेमध्ये होते, तर त्यांचा आपण सन्मान करू या स्पर्धेच्या वतीनं। मी रुपेश आणि त्यांचे बंधू कुणाल भाई यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी समालोचक राहुल भोईर यांचा इथे सन्मान आपण करावा। पहले ओवर का खेल समाप्त। स्क्रीनवरती आपण पाहू शकाल राहुल भोईर मानेरे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। आता फक्त सोमवार, मंगळवार आणि गुरुवार, बाकी रविवारी शर्ती, बुधवारी शर्ती, शुक्रवारी शर्ती, 3 दिवस शर्यतीनं हप्त्यातून 3 दिवस क्रिकेटमध्ये। काय बोलता संतोष? तो आदिनाथ आदि दरे बॉलिंग मार पर आएंगे। यंगस्टर टैलेंटेड गेंदबाज है, लेकिन संकेत खेलने के लिए तैयार। ओ सामने संकेत है, सफल होकर यहां पर खेलने का प्रयास कर रहे थे, थोड़ा सा रुकावटें नजर आई गेंदबाज के खेमे में। आप चलिए इनसाइड आउट क्रैकिंग स्ट्रोक था, फील्डिंग खराब, गेंद सीमा पार, 4 रन। राजन शेठ मडवी साहेब उसाटणे यांचा देखील आपण सन्मान करूया। यावर राजन शेठ आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी या ठिकाणी रुपेश भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अपन राजन शेठ मडवी यांचा इथे सन्मान करावा। जबरदस्त स्ट्रोक था, फील्डिंग खराब हुई जिसका फायदा मिला बल्लेबाज को और आखिरकार सारंग 11 वेलकम उसाटने टीम के बल्लेबाज कप्तान संकेत के बल्ले से यह शानदार चौका और 4 की मदद से टीम की रन संख्या पहुंची है 12 के ऊपर। प्रति ओवर 15 चाहिए, धीरे धीरे आगे बढ़ रही है, लेकिन कितना आगे जाएगी ये जरूर हमें देखने को मिलेगा। पहला ओवर जबरदस्त रहा अल्पेश भोईर का, जिसमें केवल रन आए 8, 2 बड़ी सफलता है। आदि दरे को पहली गेंद के ऊपर शानदार चौका जड़ते हुए। संकेत फिर से एक बार, मिस टाइमिंग है या टाइमिंग है, कैच ड्रॉप। क्या ये गलती कर बैठे हैं पड़गी टीम के खिलाड़ी कुंवर पाटिल, जिन्होंने बेहतरीन फील्डिंग की थी अब तक, और कहीं ना कहीं कुंवर पाटिल की ओर से ये मिस फील्डिंग, छोड़ा हुआ कैच कहीं महंगा ना साबित हो। अगर ये महंगे संकेत साबित होते बल्लेबाजी में
तो फिर बहुत कुछ कोसेगी कुंवर पाटिल को, जिन्होंने ये कैच छोड़ा है। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर यहां पर स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ 13। थोड़ा सा दबाव में जरूर है, दबाव से हटकर बल्लेबाजी करनी पड़ेगी। चलिए इस बार भी ऑन साइड में खेलने का प्रयास, फील्डर दौड़ रहे हैं वहां पर, निखिल उठाएंगे, फील्ड करेंगे, बढ़िया फील्डिंग, 2 रन जरूर बचा अपने टीम के लिए, लेकिन तब तक संकेत और साथी खिलाड़ी करण मडवी के पास पर्याप्त समय था दूसरा रन लेने का। 2 रनों की मदद से रन संख्या पहुंची है 15, यानी कि जीतने के लिए अभी भी बात करेंगे महज 60 रनों की जरूरत है। 60 रन चाहिए, यानी कि 10 छक्के यहां पर मारने पड़ेंगे। बोलना आसान है 10 छक्के, लेकिन लगाना बहुत मुश्किल है। देखेंगे क्या होता है। इनसाइड आउट कैप में खेलने का प्रयास, एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ खिलाड़ी मौजूद है। कुंवर पाटिल इस बार नहीं चूक करेंगे, तब तक 1 रन मिलेगा और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 16 रनों के ऊपर। 16 का डोला जीतने के लिए अभी भी बात करेंगे 59 रनों की महज आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। बहुत दूर जा रहा है ये मैच, लेकिन संकेत जब तक मैदान में तब तक सारंग 11 वेलकम उसाटने टीम निश्चित तौर पर सुरक्षित रहेगी। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है, एक तो बड़े शॉट उसाटने टीम के लिए बहुत जरूरी होंगे। ओ बाहरी किनारा, मैच की तरफ जीत दिलाने वाला ये विकेट है, ये खुशी का माहौल। तो चलिए यहां पर बल्लेबाज होंगे आउट, न्यू बैटर आएंगे ऋतिक। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम सुपर 10 में क्वालिफाई। आज उनके ही गांव की टीम बिल्कुल क्वालिफाई हो चुकी है। आज वेलकम उसाटने, सारंग 11 वेलकम उसाटने, और क्या बढ़िया दोनों टीमें गांव की मतलब एक टीम टूर्नामेंट में दोनों टीमें क्वालिफाई हो चुके हैं। बोलो तैयार। शॉट बड़ा खेला है, सीधा फ्लाइट हिट, बिंदास भाई ठोमरे इनके बैनर को हिट करता हुआ, और इसी के साथ छक्का। ओवर की समाप्ति, यानी कि 2 ओवर की समाप्ति के बाद 22 अब जीतने के लिए 18 गेंदे और 18 बॉल 48 धावांची गरज। उद्या बघा गाथा 11 तलोजे मजकूर, रुनव 11 नारन सुपर 10 ची पहिली मॅच असेल। 8:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे, 9 वाजता रिपोर्टिंग करायची आहे, 9:30 मॅच स्टार्ट होईल, ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्याच्यानंतर दुसरा सामना असेल सुपर 10 चा, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि जय बापदेव सायुरी स्पोर्ट्स नेवालीपाडा। तिसरा सामना अथर्व 11 गावदेवी कानपोली विरुद्ध जय गावदेवी एकता स्पोर्ट्स वलवली। आमचे गोवर्धन माफ करा सुरई यांच्यामध्ये लढाई असेल। आणि चौथी मॅच असेल जय बजरंग भावाले ब आणि वनू स्पोर्ट्स 11 टेंबिवली या अशा लढती असतील। आणि सुपर 5 साठी म्हणजे एक ट्रॉफीकडे वाटचाल करत असताना यातील एक संघ आपण पाहू शकाल। गोवर्धन शेठ पालेकर कुल्लूबाई स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचेही सहर्ष स्वागत। अल्पेश भुईर, अल्पेश पहला ओवर फेंका था उन्होंने, और चलिए बढ़िया शॉट खेला इन्होंने। प्रति ओवर 15 का रिक्वायर्ड रन रेट था, लेकिन आप यहां पर प्रति ओवर 16 चाहिए। और पहली गेंद के ऊपर बढ़िया शॉट धागा बल्लेबाज करण मडवी ने 4 रन मिले, 4 की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ। फिलहाल बात करेंगे 26 रन, यानी कि जीतने के लिए आप चाहिए शाळेच्या मागे थोडासा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आवाज कमी करतोय। फक्त तुम्हाला आम्ही स्कोर आणि हे सांगतो कारण मागे कार्यक्रम चालू, रामशेठ ठाकूर साहेब आले त्या ठिकाणी, शालेय कामकाज चालू असल्यामुळे थोडासा आम्ही तुमच्यापर्यंत आवाज पोहोचू शकतो। फक्त स्कोर सांगतो आम्ही। धावा झाल्यात, धावा 26।
49 धावींची गरज. तेरा बॉल आणि 42. दोन बॉल बाकी आहेत. दोन. तुम्ही एक बोललो एक नका सांगू दाखवू. तेरा बॉल 40 पाहिजेत. तीन ओव्हर समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावरती. 36 धावा विजयासाठी. 12 बॉल आणि 39 धाव्यांची गरज. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत असतील त्यांना माहिती आम्ही देतो की मागे शाळेचा कार्यक्रम चालू असल्यामुळे थोडासा आम्ही आवाज बंद ठेवलाय. काही क्षणातच आम्ही तुमच्यापर्यंत जोडू. धन्यवाद. ओम साई MTC लाईव्ह यांच्यामधून एक जबरदस्त लाईव्ह कव्हरेज आपण पाहतो. त्यांचे मनापासून धन्यवाद. सदोतीस धाव्यांची गरज.
पंच सुनील पाटील सर या तिसऱ्या पंचांची मागणी केली. कोणाला आहे ना ठीक आहे. व्हाईट बॉल कॉल तिसऱ्या पंचांचा निर्णय. हाईट फॅक्टर या ठिकाणी आपण पाहिलात. चला डायरेक्ट हिट केलाय परंतु तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे तिकडे सेफ आहे आणि इकडे रनआउट फलंदाज होईल. चाळीस झाल्यात 35 धावींची गरज. 9 बॉल 35. सहा बॉल 28 धावींची गरज. चला स्पीडअप करा. पडकी क्रिकेट संघ स्पीडअप करा.
4 बॉल 20. तीन बॉल 18, 3 बॉल 3 षटकारांची गरज. तर अभिनंदन. या स्पर्धेमध्ये कृष्णा शेठ सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईरलन पडगे थेट पोहोचलाय. एक ट्रॉफीचा दावेदार म्हणजेच सुपर 5 मध्ये अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निखिल रमेश म्हात्रे या खेळाडूसाठी, ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकमेव खेळाडू ठरलाय. 100 पार केले, 105 धावा या पट्ट्याने ठोकल्यात. एकदा जोरदार टाळ्या. आणि आजचा दिवस इथे समाप्त होईल. उद्या भेटूया आपण फायनलच्या दिवशी. तत्पूर्वी संकेत हाडलक पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. उसाटणे क्रिकेट संघ आणि अभिनंदन टीम पडगे. आणि सामन्याचा सामनावीर ठरलाय अल्पेश भोईर. 34 धावा बनवल्या आणि 2 फलंदाज बाद केलेत. अल्पेश भोईर मॅन ऑफ द मॅच.